चंद्रभागा नदीपात्रामध्ये जलशुद्धीकरणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पाणी शुद्ध करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून यंत्रणा उभी केली आहे। मात्र चंद्रभागा नदीपात्र हे प्रदूषित आहे। ज्या ठिकाणी ही यंत्रणा कार्यरत आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेवाळ साठले आहे। त्यामुळे ही यंत्रणा कुचकामी ठरत आहे। या संदर्भात आमदार समाधानदादा अवताडे देखील असमाधानी आहेत। शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात जाण्याचा प्रकार निदर्शनास येत आहे। याबाबत आमदार समाधानदादा अवताडे काय म्हणाले पाहूयात। टेबर नावाची टेक्नॉलॉजी 24 कोटी रुपये करून राज्य सरकारने दिलेली आहे। 3 महिने झाले 4 बोटी टाकून जलशुद्धीकरणाचा कार्यक्रम राबवला। मी पाठीमागेही सांगितलेलं आहे, आत्ताही सांगतोय तुम्हाला की त्या ज्या काही उपाययोजना चालू आहेत त्या उपाययोजनेवर त्या ठिकाणी टेक्निकली मला वाटत नाही तेवढा साऊंड असते। कारण ह्या योजना इथं आपल्याला काम करत असताना अनेक गोष्टीचं त्या ठिकाणी आपल्याला चेंज करावं लागणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं पंढरपूर शहरामधून जो एसटीपी प्लांटमधून जाणारं जे पाणी आहे ते पाणी एसटीपी प्लांटमधून स्वच्छ पाणी त्या ठिकाणी नदीमध्ये गेलं पाहिजे। माझा प्रश्न वेगळा, आपण त्याला 24 कोटी रुपये देतोय, 6 कोटी रुपये बिल काढले दादा। त्यांनी जे यंत्रणा उभारली ती साचलेल्या पाण्यात उभारलेली आहे। 3 महिने त्यांनी फक्त इन्स्टॉलेशनचे 6 कोटी रुपये इन्स्टॉलेशनचे। मी आपल्याला तेच सांगतोय, मला आपल्या गुरुसाळ्याच्या बंधाऱ्यावर पाहिजे। ऐका माझ्या मते ती टेक्निकली अनफिट आहे असं मलाही वाटतं। पण त्या ठिकाणी आता जे काय काय केलंय त्याची योग्य माहिती घेऊ। अधिवेशनामुळं मी म्हणलं पाठीमागे कॉरिडॉरची मीटिंग घेताना त्यावेळेला बोललो होतो, परंतु मला त्या निमित्तानं परत अधिवेशनाला जावं लागलं, वेळ मिळाला नाही। त्याची संपूर्ण माहिती घेतो आणि मग आपल्याला बोलणं उचित ठरेल। आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर। 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल। सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू। आजच बुकिंग करा। सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर। ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री। सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ। हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर।